नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत क्रिकेटचा एक खेळाडू ज्याचं नाव आहे विराट कोहली. क्रिकेट विश्वातील प्रतिभाशाली, जिद्दी आणि आधुनिक काळातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि त्या धर्मातील सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक म्हणजे विराट. विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे झाला. साध्या कुटुंबात जन्मलेला हा मुलगा भविष्यात जागतिक क्रिकेटवरील सर्वात मोठा प्रभाव टाकेल याची कल्पना कोणालाही नव्हती. लहानपणापासूनच विराटला क्रिकेटची जबरदस्त आवड होती. हातात बॅट घेऊन तासनतास खेळण्याची त्याची सवय पाहून घरच्यांना त्याच्यातील कौशल्याची जाणीव झाली. त्याचे वडील प्रेम कोहली यांनी मुलाच्या आवडीला योग्य दिशा देण्यासाठी त्याला वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमीत प्रवेश दिला. इथेच विराटचा क्रिकेट प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. कोच राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विराटने तंत्र, शिस्त आणि मेहनत यांचा उत्तम संगम साधला. तो प्रत्येक वेळी सरावासाठी पहिला आणि परतण्यासाठी शेवटचा असायचा. 18व्या वर्षी आपल्या वडिलांचे निधन झाले. हा विराटच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता. मात्र दुःखावर मात करत दुसऱ्याच दिवशी रणजी सामन्यात दिल्लीसाठी महत्त्वाची 90 धावांची खेळी करून त्याने सिद्ध केले की क्रिकेट त्याच्यासाठी जीवन आहे. 2008च्या अंडर-19 विश्वचषकात विराट भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने संघाला विश्वचषक जिंकून दिला आणि जगभरातील क्रिकेट मंडळीचे लक्ष या तरुणाकडे वेधले. त्याच वर्षी विराटचा भारतीय संघात समावेश झाला. सुरुवातीला त्याला काही मर्यादित संधी मिळाल्या, परंतु प्रत्येक संधी त्याने आपल्या जिद्दीने दोन्ही हातांनी पकडली. भारताचा फलंदाज म्हणून विराट लवकरच स्थिरावला. त्याचे तंत्रशुद्ध ड्राईव्ह, फास्ट बॉलिंग विरुद्धचा आत्मविश्वास आणि फिरकीविरुद्धची बचावात्मक शैली विलक्षण आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना विराटची कामगिरी अद्भुत असते. त्यामुळेच जगभरात त्याला चेस मास्टर म्हणून गौरवले जाते. मोठ्या धावांच्या पाठलागात विराट शांत, संयमी आणि योजनाबद्ध पद्धतीने खेळतो. त्याची विकेट मिळवण्याचा प्रयत्न करताना गोलंदाजांनाही ताण जाणवतो. कसोटी क्रिकेटमध्ये देखील विराटची चमक समान आहे. अवघड परिस्थितीत तुफानी उड्या घेणाऱ्या किंवा फिरणाऱ्या विकेटवरही त्याने अनेक प्रतिष्ठित शतके केली आहेत. 2014 मध्ये विराटने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्याच्या आक्रमक, निडर आणि धडाडीच्या नेतृत्वशैलीने भारतीय संघाची प्रतिमा पूर्णपणे बदलली. फिटनेस हे विराटच्या आयुष्याचे केंद्रबिंदू आहे. तो भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेस क्रांती घेऊन आला. यो-यो टेस्टसारखी प्रणाली आणून त्याने खेळाडूंचा दर्जा उंचावला. विराटची धावण्याची गती, शरीरातील चपळता आणि प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याची जिद्द यामुळे तो फक्त फलंदाज म्हणूनच नव्हे तर फिल्डर म्हणूनही सर्वोत्तम ठरतो. वन डे, टी20 आणि कसोटी तिन्ही स्वरूपांमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करण्याची क्षमता फार कमी खेळाडूंमध्ये आढळते. विराट मात्र या तिन्ही स्वरूपात तितकाच चमकतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली. हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. विराटची मानसिक ताकद दुसऱ्या खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. मोठ्या सामन्यांच्या दडपण तो सामन्यातच तुटवून टाकतो आणि आपल्या उत्कृष्ट धावा संघाच्या खात्यात जमा करतो. विराट कोहली फाउंडेशनच्या माध्यमातून तो सामाजिक कार्यात सक्रिय आहे. वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंतांसाठी तो सतत काम करतो. मैदानाबाहेर विराट एक आदर्श कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलीसोबतचा त्याचा वेळ, त्याचे पोस्ट हे त्याच्या साधेपणाचे उत्तम दर्शन घडवतात. विराटने अनेक विक्रम मोडले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना त्याची सरासरी सर्वाधिक मानली जाते. त्याची शतके आणि अर्धशतकेही विक्रमी आहेत. ICCने अनेक वेळा त्याला वर्षाचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवले आहे. पद्मश्री आणि अर्जुन
पुरस्कारासारखे मानाचे पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. भारतीय तरुणांसाठी विराट हा एक मार्गदर्शक दीप आहे. केवळ क्रिकेटमध्ये नव्हे तर शिस्त, फिटनेस, प्रामाणिकपणा आणि मेहनत या मूल्यांमध्येही तो प्रेरणादायी आहे. त्याच्या संघर्षातून आणि यशातून हे स्पष्ट होते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य दृष्टिकोन असेल तर यश प्राप्त होणे निश्चित आहे. एकंदर पाहता विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा आधुनिक सम्राट आहे. त्याचे योगदान पुढील अनेक दशकांपर्यंत स्मरणात राहील आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयात त्याचे नाव सदा सर्वकाळ कोरलेले राहील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा आपण भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.